वांद्रेतील भारतनगरमध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई होणार आहे। SRAच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई होणार आहे। कारवाई विरोधात ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरली आहे। आमदार वरुण सरदेसाईंच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात येत आहे। वांद्रेतील भारतनगरमध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई होणार। SRAच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई होणार। अरे थांबा। हे पहा, ही जी स्कीम आहे ही टोटल आपल्याकडे 9 ज्या सोसायटीज आहे त्या 9 सोसायटीजचे मिळून हे पूर्ण स्कीम आहे। त्याच्यात एकूण 3206 झोपडीधारक होते। 2700 जणांचं आजपर्यंत डिमॉलिशन झालेलं आहे। त्यापैकी 1320 लोकांना आपण परमनंट त्यांचे जे घरं आहेत ते SRAने दिलेले आहेत, त्यांचे रिहॅब। बाकी 1400 लोक जे 2700 तोडलेले त्याच्यापैकी 1400 लोकांना साधारणतः विकासकामार्फत भाडे अदा केलं जात आहे। आणि आता फक्त 438 झोपड्या इथे शिल्लक आहेत। ह्या 438 झोपड्या ज्या होत्या ज्याच्यात आम्ही डिमॉलिशन लावलेलं आहे त्याच्यात आता रिहॅबचं IODCC आलेली आहे आणि जे आता 1400 जणांना भाडं देत आहे त्यांचा रिहॅब इथे बनणार आहे। आणि जोपर्यंत हे निष्कासन करू शकत नाही तोपर्यंत पुढचं सगळी स्कीम रखडलेली आहे। त्याच्यामुळे ह्याचा विपरीत परिणाम होतोय, म्हणून हे सगळं गरजेचं आहे। आम्ही ॲज अ SRA आम्ही कोणी वैयक्तिक कुणाचं काम करत नाही। त्याच्यामुळे जो काही हे आहे ना ते फार चुकीचं आहे। आणि 78 झोपडीधारक त्यापैकी 20 जणांनी कन्सेंट दिलेलं आहे। हो आणि भाडी सुद्धा घेतली अशी हो माहिती मिळते। ठीक आहे, सगळ्यांचं भाडं SRA मध्ये जमा आहे। 3 वर्षाचा एक आम्ही नवीन परिपत्रक काढलं, परिपत्रक 210। पूर्वी विकासक भाडं देत होते पण ते बऱ्याचदा त्याचा चेक बाउन्स व्हायचा। हे निदर्शनास आल्यानंतर आम्ही काय करतो की त्याचं 3 वर्षाचं भाडं प्रत्येक झोपडीधारकाचं ही ऑर्डर करते, वेळीच भरून घेतो आणि नंतरच आम्ही निष्कासनाची ऑर्डर करतो फॉर ह्युमॅनिटेरियन ग्राउंड। आणि त्याच्यानंतर आम्ही ते सगळं आणि 1 वर्षाचे PDC असे पूर्ण 178 जणांचे भरून घेतलेले आहेत। करारनाम्यांचा इश्यू होता, करारनामे केले नाही असं ते म्हणत होते, ते सुद्धा आम्ही आज आणलेले आहेत। आणि जे करून देतील त्यांच्याशी आम्ही करारनामे नाही करतील। त्यांच्यापैकी किती जणांचे झोपडे तुम्ही या ठिकाणी निष्कासित करताय ज्यांनी करार केले? किती करार झालेले आतापर्यंत? 178। मी अजून ती माहिती घेतली नाही। 178 करार होणार पूर्ण? जे सुमोटो करतील त्याचा करू। आता कोर्टाची ते ऑर्डर आहेत असं ते सांगत आहेत, पण मी ऑर्डर अद्याप पाहिलेली नाहीये। 2 वाजता मेन्शनिंग आहे, तरी ठीक आहे की मान्य सर्वोच्च न्यायालयाचा आम्ही हे करतो, आदर करतो। त्याच्यामुळे तोपर्यंत मी कुठलीही कार्यवाही करणार नाही ना निष्कासनाची। मग तोपर्यंत जे सुमोटो आमच्याकडे येतील त्यांचं आम्ही फक्त हे करतो। निष्कासित म्हणजे इव्हिक्शन, नॉट डिमॉलिशन। ठीक आहे, चला ओके, थँक्यू। वांद्रेतील भारतनगरमध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई होणार आहे। SRAच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई होणार आहे। कारवाई विरोधात ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरली आहे। आमदार वरुण सरदेसाईंच्या नेतृत्वात होणार आंदोलन। सध्या भारतनगरमध्ये तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। मोठ्या पोलीस बंदोबस्तात पालिकेची कारवाई, मात्र स्थानिक नागरिक आक्रमक। वांद्रेतील भारतनगरमध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई होणार आहे। SRAच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई होणार आहे। कारवाई विरोधात ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरली आहे। आमदार वरुण सरदेसाईंच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात येत आहे। वांद्रेतील भारतनगरमधील अनधिकृत बांधकामाविरोधात प्रशासनाची कारवाई सुरू, मात्र या झोपड्या हटवण्यात या कारवाई विरोधात स्थानिक आमदार वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे। सध्या भारतनगरमध्ये तणावजन्य परिस्थिती आहे। मोठ्या पोलीस बंदोबस्तात पालिकेची कारवाई, मात्र स्थानिक नागरिक आक्रमक झालेत। वांद्रे येथील भारतनगरमधील बांधकामाविरोधात प्रशासनाची कारवाई सुरू।
वांद्रे येथील भारतनगरमधील अनधिकृत बांधकामाविरोधात प्रशासनाची कारवाई सुरू आहे. मात्र या झोपड्या हटू नयेत या कारवाई विरोधात स्थानिक आमदार वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात आंदोलन सध्या सुरू आहे. आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. भूषण, सध्याची तिथली परिस्थिती काय आहे, काय सांगाल? नक्कीच तेजस, सध्या मी भारतनगर वांद्रे पूर्व येथील जो परिसर आहे भारतनगर त्या परिसरात उभा आहे आणि एकंदर कुठेतरी या संपूर्ण परिसरात जी अनधिकृत बांधकामं आहेत, SRAची बांधकामं आहेत, त्या सध्या संपूर्ण बांधकामावरती कारवाई जी आहे ती SRA कडनं करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी चोख पोलीस बंदोबस्त आहे, मात्र संपूर्ण पोलीस बंदोबस्तात सुद्धा काहीसा तणाव देखील या संपूर्ण परिसरात पाहायला मिळत आहे. एकंदर नागरिकांची या संपूर्ण कारवाईला कुठेतरी विरोध होताना पाहायला मिळत आहे. जर अगदी आकडेवारी पाहिली तर कुठेतरी 178 जी घरं आहेत त्यांना पात्र या संपूर्ण प्रकल्पामध्ये किंवा संपूर्ण विकासकामध्ये ठेवलेलं आहे आणि एकत्र या 178 घरं सोडून जी इतर घरं आहेत त्या इतर घरांवर सध्या आपल्याला कारवाई होताना पाहायला मिळत आहे. मात्र सध्या अगदी थोड्याच वेळापूर्वी ज्या डेप्युटी कलेक्टर आहे वैशाली लंबाते यांनी येऊन इथं संपूर्ण नागरिकांची बातचीत केलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जे सुमोटोने जे स्वतः घरं रिकामी करतील, स्वतः जी संपूर्ण जी घरं आहेत ती प्रकल्पाच्या ताब्यात देतील त्यांच्यावर सध्या आपण कारवाई करू. मात्र ज्यांचा विरोध आहे, ज्यांच्याशी चर्चा जी होणार आहे ती अजूनही बाकी आहे, त्या कोणत्याही घरावरती कारवाई होणार नाही, त्या कोणत्याही घरावरती पोलीस जबरदस्ती करणार नाही अशा प्रकारे आश्वासन जे आहे ते आपल्या डेप्युटी कलेक्टरने दिलेलं पाहायला मिळत आहे. त्यामुळे कुठेतरी काहीसा तणाव जो आहे तो आपल्याला विरघळलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे कुठेतरी संपूर्ण गर्दी जी अजूनही आहे त्या गर्दीला कुठेतरी अजूनही बातचीत सुरू आहे. स्वतः डेप्युटी कलेक्टर वैशाली लंबाते या 1 to 1 बातचीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक नागरिकाशी, प्रत्येक घरातल्या प्रत्येक कुटुंबाशी बोलताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे संपूर्ण जी कारवाई जी आहे ती आपल्याला सध्या इथं जी आहे ती अगदी सुमोटो पद्धतीने जे स्वतः घरं रिकामी करतील त्या व्यक्तींसोबतच आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे ज्यांची परवानगी आहे, ज्यांनी सुमोटो करून जी घरं जी आहे ती ताब्यात दिली आहेत त्यांचीच घरावरती कारवाई होईल अशा प्रकारे आश्वासन दिल्यानंतर काहीसा तणाव जो आहे तो आपल्याला विरघळलेला पाहायला मिळत आहे. मात्र अजूनही गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे. पोलीस बंदोबस्त जो आहे तो सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. तेजल, नक्कीच भूषण, आत्ताच मगाशी SRAच्या प्रतिनिधी ज्या होत्या त्यांची प्रतिक्रिया घेण्यात आली होती. त्यांनी सांगितलं आहे की सध्या तिथे कारवाई करण्यात येणार नाहीये. तर तिकडच्या नागरिकांची काय प्रतिक्रिया आहे, त्यांच्याशी बातचीत केली आहे का? नक्कीच तेजल, एकंदरीत पाहिलं तर कुठेतरी सकाळी जो तणाव होता नक्कीच तेजल, सकाळी जो तणाव होता तो तणाव सध्या आपल्याला काहीसा कमी झालेला पाहायला मिळत आहे. याचं कारण म्हणजे स्वतः डेप्युटी कलेक्टर वैशाली लंबाते यांनी इथं येऊन नागरिकांची बातचीत केलेली आहे आणि मोठं आश्वासन म्हणजे ज्या नागरिकांनी सुमोटो करत, ज्या नागरिकांची परवानगी असेल की आपलं घर जे आहे ते SRAच्या ताब्यात द्यावं आणि एकंदर त्या घरावरती कारवाईची परवानगी द्यावी, अशाच घरांवरती कारवाई होणार आहे असं आश्वासन स्वतः डेप्युटी कलेक्टर यांनी दिल्यानंतर काहीसा तणाव जो आहे तो आपल्याला कमी झालेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी संपूर्ण या गोष्टीला सध्या जो विरोध आहे तो आपल्याला अजूनही कायम आहे. मात्र ज्यांची परवानगी आहे तीच घरं सध्या आपल्याला रिकामी करत आहेत किंवा त्याच घरावरती कारवाई होताना पाहायला मिळत आहे. तेजल, भूषण, अदानींच्या दबावामुळे तिथे कारवाई होते का, काय माहिती याबद्दल? नक्कीच तेजल, कुठेतरी या संपूर्ण प्रकल्पामध्ये अदानी समूहाचं नाव आपल्याला जोडलं गेलं पाहायला मिळालं आहे. स्वतः इथले स्थानिक आमदार वरुण सरदेसाई यांनी या संदर्भात वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी राजकीय दबाव आहे का, अशी सुद्धा राजकीय किनार या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला असलेली पाहायला मिळत आहे. स्वतः स्थानिक आमदार वरुण सरदेसाई जे शिवसेना ठाकरेंचे आमदार आहेत त्यांनी या संपूर्ण गोष्टीला विरोध केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की या संपूर्ण प्रकरण जे आहे ते अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. त्या संपूर्ण प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी येणं किंवा ऑर्डर येणं अजूनही बाकी आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारची कारवाई ही करू नये, अशा प्रकारे कारवाई जर केली तर ती मानवतेला धरून नसेल अशा प्रकारे वक्तव्य जे आहे ते वरुण सरदेसाई यांनी केलेलं आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाला राजकीय किनार आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी सध्या राजकीय तणाव सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. नागरिकांची सध्या इथे जर भूमिका पाहिली तर नागरिकांचा या संपूर्ण प्रकल्पाला विरोध आहे. मात्र 178 जी घरं आहेत त्या संपूर्ण घरांना पात्र ठरवलेलं आहे. त्या घरांपैकी काही घरं जी आहेत ज्यांनी सुमोटो करत ती घरं ताब्यात दिलेली आहेत त्या घरांवर फक्त आज कारवाई होणार आहे अशा प्रकारे आश्वासन सुद्धा इथल्या डेप्युटी कलेक्टर यांनी दिलेलं आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं कोणत्या वळणावर जातं किंवा या संपूर्ण प्रकरणामध्ये कशा प्रकारे आरोप प्रत्यारोप होतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र सध्या तरी काहीसा तणाव जो आहे तो आपल्याला कमी झालेला पाहायला मिळत आहे. तेजल, नक्कीच भूषण, तिथल्या नागरिकांशी बातचीत करू शकता का?
नक्कीच तेजल, कुठेतरी नागरिक जे आहेत ते काहीसा तणावामध्ये आहेत, काहीसा पोलीस बंदोबस्त असल्या कारणाने त्यांची बातचीत करण्याची मनस्थिती आपल्याला पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी असली तरी सुद्धा कुठेतरी नागरिकांशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया. काही नागरिक बोलतात का जाणून घेऊया. तर कशा प्रकारे ही कारवाई होत आहे दादा, काय सांगाल? कारवाई ही योग्य आहे का, काय सांगाल याबद्दल? तर नागरिकांनी काहीसा नकार दिलेला आहे बातचीत करण्यासाठी आणि कुठेतरी या संपूर्ण कारवाई मध्ये आपलं मत जे आहे ते व्यक्त करत नाहीयेत. अशा प्रकारचं सध्या चित्र आहे आणि काहीसा जो तणाव आहे तो अजूनही कायम आहे. पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी असली तरी सुद्धा या संपूर्ण प्रकरणाला राजकीय किनार आहे आणि स्वतः आमदार वरुण सरदेसाई इथं उपस्थित आहेत. स्वतः डेप्युटी कलेक्टर वैशाली लंबाते या स्वतः इथं उपस्थित आहेत. एकत्र कुठेतरी नागरिकांची बातचीत करत आहेत. स्थानिक रहिवासी जे इथले आहेत, ज्यांची ही घरं आहेत, त्या सर्व नागरिकांची बातचीत करण्याचा सध्या प्रयत्न आपल्याला सुरू असलेला पाहायला मिळत आहे. सध्या वरुण सरदेसाई जे इथले शिवसेना ठाकरेंचे आमदार आहेत, जे स्थानिक आमदार आहेत, त्यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी आंदोलनाचा इशारा दिला होता. ते स्वतः इथं उपस्थित आहेत. ते स्वतः नागरिकांची बातचीत करत आहेत. या संपूर्ण प्रकरणावर आपलं भाष्य, आपलं मत व्यक्त करत आहेत आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी मानवतेला धरून कारवाई होत नाही असा आरोप, असा ठपका स्वतः आमदार वरुण सरदेसाई यांनी ठेवलेला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला आता राजकीय किनार सुद्धा प्राप्त झालेली आहे. संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी अदानी समूहाचं नाव सुद्धा जोडल्याचं स्वतः वक्तव्य हे वरुण सरदेसाई यांनी केलेलं आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये सध्या कोणत्या वळणावर हे प्रकरण जातं आणि संपूर्ण प्रकरणामध्ये नेमक्या कोणत्या प्रकारची कारवाई होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र सध्या तरी संपूर्ण प्रकरण हे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे आणि या प्रकरणावर सध्या ऑर्डर येईपर्यंत कोणत्याही प्रकार भूषण, वांद्रे येथील भारतनगरमधील अनधिकृत बांधकामाविरोधात प्रशासनाची कारवाई सुरू आहे. मात्र या झोपड्या हटवू नयेत या कारवाईविरोधात आज भारतनगर येथे अदानी ग्रुप SRA मार्फत जी डेमोलिशनची कारवाई करण्यात येत होती त्याच्या विरोधात आम्ही सगळे रस्त्यावर उतरलो आहोत आणि वारंवार आमचं एवढंच सांगणं होतं की आज जे 180 घरं तोडण्यात येत आहेत ते एकाही हे सगळे जे घरमालक आहेत हे पात्र असून देखील या एकाही सोबत करार झालेला नव्हता. या केवळ एका कारणासाठी आम्ही उतरलेलो आहोत. आम्हाला इकडे येऊन सांगण्यात आलं की आम्ही करार करायला तयार आहोत. आता JCBच्या धाकाने करार जर करायचे असतील तर ते आम्हाला मान्य नाहीत. आम्ही हे देखील सांगितलं जर काही लोकांनी स्वतःहूनच घराचा ताबा द्यायला ते तयार असतील, अदानी ग्रुप सोबत करार करायला तयार असतील तर आमचा त्याला काही विरोध नाही. आमचा विकासालाच विरोध नाही. आता ह्यांची सत्ता आहे, यांना ज्या विकासकाला आणायचं त्यांनी आणा, त्याला आमचा विरोध नाही. पण मुंबई गिळण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला मुंबईकरांची मनं जिंकायची असतील तर या प्रेमाने वागा. त्यांना काय तुम्ही देणार, किती साईजची घरं देणार, किती रेंट देणार, टेम्पररी त्यांचं हाऊसिंग कुठे करून देणार, परत त्यांची घरं तुम्ही इकडेच बांधणार का, हे जे त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत त्याला उत्तरं द्या. नेहमी डेव्हलपमेंट होती तशी एखादी तुम्ही जॉईंट मीटिंग लावा, इकडे पब्लिक मीटिंग लावा, त्याच्यात तुम्ही प्रेझेंटेशन दाखवा. आणि हे सगळं ते करत नव्हते, जोर जबरदस्ती करत होते. म्हणून आमदार म्हणून मी आज इकडे उभा होतो आणि मला सांगायला आनंद होत आहे की भारतनगरच्या लोकांच्या लढ्याला यश मिळालेलं आहे. आणि आता अदानी समूहाच्या जे इकडे ऑफिशियल आलेले, जे अधिकारी आलेले त्यांनी मला आता आतमध्ये सांगितलेलं आहे की आजची कारवाई ही आम्ही थांबवत आहोत. ते आजची कारवाई हे स्थगित करत आहेत. ज्या ज्या झोपडीधारकांनी स्वतःहून अदानी समूहासोबत करार केलेले आहेत ते स्वेच्छेने त्यांची घरं देऊ इच्छितात, त्यांची घरं ते तोडतील, त्याला आमचा अजिबात विरोध नाही. शेवटी आम्ही लोकांच्या बाजूने आहोत. मी परत एकदा सांगतो, सगळ्या 180 लोकांनी सांगितलं की आम्हाला अदानी ग्रुप सोबत आम्हाला डेव्हलपमेंट करायची आहे, आम्ही विरोध करणार नाही. पण आम्ही लोकांच्या बाजूने उभे राहू. आणि म्हणून मी गेले 3 दिवस सरकारला कळकळून हीच विनंती करत होतो की ही संघर्षाची परिस्थिती तुम्ही निर्माण होऊ देऊ नका. शेवटी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. सरकारने आमचं ऐकलं नाही. वारंवार मी अनेक लोकांकडे विनंती केली, आता मी नावं घेत नाही, अनेक लोकांकडे मी विनंती केली, जबाबदार व्यक्तींकडे विनंती केली, पण ती ऐकली गेली नाही. याचं मला आमदार म्हणून दुर्दैव वाटतंय. पण ठीक आहे, आम्ही रस्त्यावर उतरलो. भारतनगरच्या जनतेने एकीची ताकद दाखवलेली आहे आणि तुर्तास ही कारवाई थांबवलेली आहे. आणि म्हणून मी इकडच्या जे SRAचे अधिकारी आहेत यांना देखील माझी विनंती आहे की आपण सुद्धा माणसं आहात. दुसऱ्या माणसांची घरं तोडताना आमची विनंती हीच राहिलेली आहे की एक भूमिका घेऊन याच्यात हा परत एकदा जो शुल्क लावलेला आहे तो स्थगित करावा किंवा पुन्हा एकदा जो आधीचा होता त्याच्यावर आणावं. कारण हा शुल्क कोणालाही परवडत नाही, हा दंड कोणालाही परवडत नाही. अनेक पोलीस परिवार असे आहेत जे तिथे 2 पिढ्या 3 पिढ्या महाराष्ट्राची मुंबईची सेवा केलेली आहे. साधारणपणे मुंबई पोलिसात ते कार्यरत राहिलेले आहेत आणि त्यांच्यासाठी हा दंडनीय शुल्क जो आहे तो जास्ती आहे, तो कुठे ना कुठेतरी कमी व्हावा. दुसरी मागणी हीच होती जी आधी देखील मागच्या सरकारमध्ये जे घटनाबाह्य सरकार होतं त्याच्यात आश्वासन दिलं गेलं होतं की लगेच स्थगित होईल 8 दिवसात. ते काही झालं नाही.
दुसरी मागणी जी होती ती हीच होती की रिटायर्ड पोलीस जे आहेत, जे निवृत्त पोलीस परिवार आहेत, त्यांना मुंबईमध्येच घरं द्यावी. ही देखील मागच्या घटनाबाह्य सरकारमध्ये सगळ्यांना वचन दिलं होतं की 8 दिवसात आम्ही तुम्हाला घरं शोधून देऊ. ही नवी मुंबईत दिली होती. पण आमची मागणी हीच राहील की मुंबईत ज्यांनी मुंबई पोलिसांमध्ये सेवा केलेली आहे त्यांना मुंबईमध्येच घरं कशी मिळू शकतील ह्याच्यावर अभ्यास होऊन त्याच्यावर अंमलबजावणी व्हावी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही ही विनंती केली की अनेक आता जसं आपण पाहतोय कुर्ल्यामध्ये असेल, नायगावमध्ये आहे, वरळीत आहे, माहीममध्ये आहे, मरोळमध्ये आहे, पोलीस इमारती ज्या आहेत काही दुरुस्तीला आलेल्या आहेत, काही आपण पाहतो नवीन बांधण्याचे आता प्रस्ताव आमच्या सरकारमध्ये होते. 600 कोटी आमच्या काळातल्या अर्थसंकल्पात आम्ही तरतूद केली होती. ते पुन्हा एकदा रिवाईव्ह करून प्रस्ताव तिथे नवीन पोलीस इमारती हो, जेणेकरून इन सर्व्हिस जे आपले पोलीस अधिकारी आहेत त्यांना सर्व्हिस क्वार्टर्स ह्या मुंबईभरात नवीन मिळू शकतील. ही झाली आमची पोलीस खात्याबद्दलची मागणी, गृह खात्याबद्दलची मागणी. दुसरी मागणी ही होती आणि विनंती ही होती की आमच्याच सरकारच्या काळी आपल्याला आठवत असेल एका हायकोर्ट सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरच्या अनुषंगाने आम्ही सर्वांसाठी पाणी ही योजना आणली होती. सर्वांसाठी पाणी म्हणजे कुठचीही गृहनिर्माण संस्था असतील, झोपडपट्टी असतील, या सगळ्या ज्या काही आपले हाऊसिंग सोसायटीज असतील त्यांचं लिगल स्टेटस न पाहता त्यांना पाणी देणं हा त्यांचा अधिकार आहे, पाणी मिळणं आणि सरकारचं कर्तव्य. ही पॉलिसी आम्ही आणली होती पण मागच्या घटनाबाह्य सरकारने ती स्थगित केली होती. सरकार बदललेलं आहे, कुठे ना कुठेतरी आम्हाला आश्वासन हे पण मिळालं की जेव्हा सरकार बदललेलं आहे नवीन सरकारमध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष जनहिताची जी कामं असतील ती एकत्र येऊन करू शकेल. आणि म्हणून एका चांगल्या मनाने आम्ही इथे आलोय, मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आणि सर्वांसाठी पाणी ही योजना मुंबईमध्ये लगेच लागू करावी आणि ती जी स्थगिती दिली ही सर्वांची मागणी होती. त्याचसोबत जी मागणी आम्ही हाऊसमध्ये केली होती, जे कलेक्टर लँड टू फ्री होल्ड लँड ह्याच्यासाठी कन्व्हर्जनचा जो प्रीमियम आहे तो कमी करण्यासाठी ते देखील आम्ही एक चौकशी केली की नक्की ते कधी होणार आहे. आम्हाला सांगितलं गेलं लवकरात लवकर तो GR आता निघेल. टोरेसचं जे घोटाळा झाला त्याच्याबद्दल देखील चर्चा झाली की ह्याच्यावर लवकरात लवकर पुढची कारवाई काय असेल हे आम्ही विनंती केली. आणि शेवटचं पण सगळ्यात महत्त्वाचं ह्या मुंबईसाठी म्हणजे जो आपल्या मुंबईतला गिरणी कामगार आहे त्यांच्या घरांसाठी आधी पण आश्वासनं मिळाली होती की बैठक मिळणार. ती आज आम्ही सगळे जे आमच्यासोबत होते त्यांनी विनंती केलेली की लवकरात लवकर बैठक मिळावी, जी आज मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय की त्यांच्या डॅव्होसच्या दौऱ्यानंतर ती बैठक आम्हाला मिळणार आहे. नाही आत्ता तरी काही नाही. आधीच्या सरकारमध्ये उधळपट्टी जी झाली होती ती होऊ नये एवढीच आमची भूमिका आहे. मला वाटतं आत्ताचं महत्त्वाचं म्हणजे आजचे आमचे 2 विषय जे आहेत, गृह खात्यात पोलीस पत्नी ज्या अनेक वर्ष करत आहेत की दंडशुल्क कमी करावं, त्याच्यावर मुख्यमंत्री महोदयांकडून आम्हाला तेवढी एक भूमिका अपेक्षित आहे. तसंच जे रिटायर्ड पोलीस आहेत त्यांना मुंबईत घरं मिळतील ही देखील आम्हाला अपेक्षा आहे. एक म्हणजे सर्वांसाठी पाणी ही योजना जी मागच्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांची स्थगित केली होती त्याच्यावर स्थगिती उठवण्याचा जो प्रस्ताव होता ते एकदम सकारात्मक होते. दुसरं म्हणजे पोलीस पत्न्यांचा जो विषय आहे त्याच्यात त्यांनी सांगितलं की कमिटी बसलेली आहे, चर्चा आधी झाली होती, पण आमची विनंती ही राहील की जरा थोडी अजून ह्याला वेग मिळावा. बघा तुम्हाला एक सांगतो, ह्याच्यात जास्ती काही गुपित असं नाहीये. एक स्पष्ट की निवडणूक ठीक आहे, आमचा संशय आहे EVM वर आहे, हे कोणाचं सरकार वगैरे हे सगळं आहेच अजून, म्हणजे EVMचं सरकार आहे की जनतेचं सरकार आहे हे सगळी वेगळी गोष्ट आहे. पण दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताच्या घडीला राज्याचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस जी आहेत आणि जर आम्ही विरोधी पक्ष म्हणून काही महत्त्वाचे विषय मांडत असू त्यांच्यासमोर तर काहीच चुकीचं नाही आहे. आमचं सरकार असताना देखील आमच्या अनेक भेटी झाल्यात तेव्हा ते विरोधी पक्ष नेते होते, आम्ही त्यांच्यासोबत असताना देखील आमच्या अनेक भेटी झाल्यात. तर ही जी भेटीगाठी आहेत जनतेच्या कामासाठी असतील, जनहितासाठी असतील, जर एकत्र मिळून आम्ही चांगलं काही करू शकत असू, एकत्र मिळून म्हणजे लगेच तुम्ही आता परत खातेवाटपावर जाऊ नका. माझं म्हणणं एवढंच आहे की विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष म्हणून तर वाईट काय. जसं मध्ये मी पत्र लिहिलं होतं की मुंबईत आणि सर्वच शहरांमध्ये आपण पाहतोय आता राजकीय होर्डिंग बघून मळमळायला लागलेलं आहे. अगदी म्हणजे कोणाचं काही छोटं काही असलं तरी 10-12 फुटाचे होर्डिंग लागायला लागलेत. कुठे ना कुठेतरी जर त्यांनी पहिलं पाऊल टाकलं मुख्यमंत्री महोदय म्हणून आम्ही पण पाऊल त्यांचं मॅच करू. माझी अशी इच्छा आहे की हे 2 कामं आम्ही घेऊन आलो होतो ती झाली तर आम्ही पण नक्कीच कौतुक करू. शिंदेकडे जात होती, मात्र आता तसं होताना दिसत नाहीये. डायरेक्ट भाजपचा ऍक्सेस जो आहे तो वाढल्याने दिसतोय.
मी आता या 2 विषयांवर बोलेन, तुम्हाला बाकीची हेडलाईन नाही मिळणार. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी से मुलाकात हुई. मैंने 2-3 डेलीगेशंस लाए थे साथ में. हमारे साथ आमदार सचिन जी, सुनील जी दोनों थे और बहुत सारे डेलीगेशंस थे. 2-3 जो विषय है, प्रमुख विषय तो यही था कि जो हमारी पुलिस पत्नियां हैं और रिटायर्ड पुलिस ऑफिसर्स हैं, उनके काफ़ी सारे विषय थे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.